आपण नाणेघाटाच्या रस्त्यावरती आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जी काही मुरुम या ठिकाणी टाकणं गरजेचं होतं त्या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीने ही खडी टाकलेली आहे। आणि नाणेघाट आणि जुन्नर तालुक्यातील हे जे काही क्षेत्र आहे या ठिकाणी लाखो पर्यटक या ठिकाणी वर्षा विहार आणि पर्यटनासाठी येत असतात आणि त्या ठिकाणचं काम अशा पद्धतीने होणे हे अतिशय दुर्दैव आहे। आणि या तालुक्यामध्ये ही कामं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत अशी इच्छा या ठिकाणच्या नागरिकांची असते, या ठिकाणच्या येणाऱ्या पर्यटकांची असते। आपण पाहू शकता आपल्या समोरच या ठिकाणी काही पीक टाकलेले आहेत। माती म्हणूयात की दगड म्हणूयात हा खरं तर प्रश्न आहे आपल्यापुढे की याच्यापुढे इथं मुरुम आपण जो म्हणतो की तो टाकायला हवा, पण तो या ठिकाणी आपण पाहतो की प्रचंड मोठे मोठे गोटे या ठिकाणी टाकलेत। याला मुरुम म्हणता येणार नाही आणि माती म्हणता येणार नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं जे काही काम चालू आहे ते काम खरं तर या ठिकाणी प्रशासनाकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी मागणी खरं तर या ठिकाणी येणारे जे काही पर्यटक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून होत आहे। प्रशासन याकडे तत्काळ लक्ष देईल आणि हे काम चांगल्या पद्धतीने होईल अशी इच्छा या ठिकाणी ग्रामस्थ आणि येणाऱ्या पर्यटकांकडून व्यक्त होत आहे। ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।